नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन न्यूजमध्ये। तर मैदानाबाहेर चेंगराचेंगरीत 11 मृत्यू होऊन विराट कोहलीचं खेळाडूसह सुरू होतं सेलिब्रेशन। आरसीबीच्या विजयाच्या सेलिब्रेशन दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे। दरम्यान मैदानाबाहेर चेंगराचेंगरी आणि धावपळ सुरू असताना आतमध्ये मात्र आरसीबीचे खेळाडू सेलिब्रेशनमध्ये व्यग्र होते। विराट कोहलीसह सर्व खेळाडू इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतरही सेलिब्रेशन करत असल्याने नेटकऱ्यांनी नाराजी जाहीर केली आहे। दरम्यान आयपीएलचे चेअरमन अरुण धुमाळ यांनी मैदानात उपस्थित अधिकाऱ्यांना बाहेर नेमकं काय सुरू आहे याची कल्पना नव्हती असा दावा केला आहे। मंगळवारी अहमदाबादमध्ये आधीच सेलिब्रेशन झालं होतं आणि बीसीसीआयचा आयपीएल देखील मंगळवारी संपला होता। त्यामुळे बंगळुरूमधील कार्यक्रमाचं आयोजन कोणी केलं होतं हे जाणून घेण्यासाठी धुमाळ यांना विचारणा केली। आम्हाला परिस्थिती कळतात आम्ही व्यवस्थापनाशी बोललो आणि त्यांनी आश्वासन दिले की ते समारंभ लवकर पूर्ण करतील। हे निश्चित दुःखद आहे। आरसीबीच्या अधिकाऱ्यांनी आम्ही आता सेलिब्रेशन थांबवू असं आश्वासन दिलं आहे असं धुमाळ म्हणाले। अधिकाऱ्यांना स्टेडियम बाहेर चाहत्यांसोबत दुर्दैवी घटना घडल्याची माहिती नव्हती असा दावाही त्यांनी केला आहे। आतमधील अधिकाऱ्यांना बाहेर काय घडले याची माहिती नव्हती। त्यांनी आतमध्ये कार्यक्रम पूर्ण करू असं आश्वासन दिलं आहे। हे खूप दुःखद असून मी मनापासून शोक व्यक्त करतो। आम्हाला हा कार्यक्रम कोणी आखला हे देखील माहीत नाही। स्टेडियममध्ये इतकी मोठी गर्दी कशी झाली अशी विचारणा केली असता प्रोटोकॉलच्या संदर्भात ते म्हणाले की बीसीसीआय आणि आयपीएल साठीचे सेलिब्रेशन मंगळवारी रात्री संपले। ते कसे पुढे न्यायचे हे संबंधित फ्रँचायझीवर अवलंबून आहे। राज्य सरकारचे सर्व अधिकारी तिथे होते, इथे प्रोटोकॉल देण्यात आला असावा असं धुमाळ यांनी सांगितले। तर ही होती महत्त्वाची अपडेट मित्रांनो। तर 11 लोकांचा मृत्यू झाला आहे बेंगलोरमध्ये आयपीएलच्या विजय